याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटली धावा तृष्णेची कवतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगलाचे ते निगुणे. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटली धावा तृष्णेची तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी. आता दिवस जारी खेळी मेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटली धावा तृष्णेची विडोबार कुमाये. समचरण सरोजम सांद्र नीलाबुधावं, जगन निहित पाणी मंडन मंडनानं. तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. जोडोनी या कर चरणी ठेवी तो माथा, ठेवी तो माथा. परिसावी विनंती माझे पंढरीनाथ, परिसावी विनंती माझे पंढरीनाथ. जोडोनी या कर चरणी ठेवी तो माता, चरणी तो माता. परिसावी विनंती माझी पंढरीनाथ, परिसावी विनंती माझी पंढरीनाथ. जोडोनी या कर चरणी ठेवी तो माता, परिसावी विनंती माझी पंढरीनाथ, परिसावी विनंती माझी पंढरीनाथ. आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय ससवेद्या आत्मरूपा. देवा तूची गणेशू सकलार्थ मते प्रकाशू, म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजे. आता हृदय हे आपुले चौफाळून या भले, वरी वैसव पावले श्री गुरूंचे. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो. चला
चरणा अहो स्वामी तुकया देवा या बलीला करावे जयाचे निठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वत आघवे जिवेसिये ते नमस्कारून आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या जयांचे केली या स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते चिवंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारे स्थित प्रज्ञ साधू मराठी मनावर अधिराज्य करणारे जगविख्यात महात्मा आणि वारकरी संप्रदायाच्या विशाल वटवृक्षाला लागलेले गोंडस फळ म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज या तुकाराम महाराजांचा चारचरणाचा अतिशय उत्कृष्ट अभंग सेवेकरिता निवडलेला आहे विठोबा रखुमाई जय जय रखुमाई विठोबा रखुमाई या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या परमार्थिक जीवनातील शेवटच्या टप्प्यातला स्वानुभव तुमच्या आमच्या समोर मांडतात नेमका परमार्थ कशा करता करायचा आपल्या परमार्थाची फलश्रुती काय असावी याचं सुंदर मार्गदर्शन करणारा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे अभंगाचा भावार्थ करण्यापूर्वी अल्पसा परिहार निमित्त तुम्हा सर्वांना ठाऊक आहे आज या ठिकाणी ज्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत प्रभू परमात्म्याचं नामचिंतन केलं या सातारा तालुक्यातील पंचक्रोशीमध्ये ज्यांनी परमार्थ रुजवला ज्यांनी परमार्थ टिकवला वैकुंठवासी खरं तर वैकुंठवासी हा शब्द त्यांच्यासमोर जोडताना सुद्धा अंतकरणाला खूप वेदना होत आहेत असे आदरणीय बापूंचा हा प्रथम पुण्यस्मरण सोहळा 1 वर्षापूर्वी या स्थितीला बापूंनी आपला देह ठेवला आणि खऱ्या अर्थानं बापूंच्या जाण्यानं ही तिथी पुनीत झाली अलीकडं कोणाचंही लोक पुण्यस्मरण करायला लागले कीर्तनाचं प्रमाण वाढलं ही आनंदाची गोष्ट आहे पण कोणाच्याही पुण्यतिथी करता वाढलं ही शोकांतिका आहे पुण्यतिथी नेमकी कोणाची करावी ज्यांनी पुण्याचा मार्ग स्वीकारला आणि स्वीकारलेला पुण्याचा मार्ग जगाला विस्तारितपणे करून सांगितला पुण्यतिथी त्यांची करावी विठोबा रखुमाई वारकरी संप्रदायाची परंपरा गोड अशा पवित्र कुळामध्ये बापूंचा जन्म झाला पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेते आणि शेवटच्या श्वासापर्यंत बापूंनी प्रभू परमात्म्याचं नामचिंतन केलं आणि या स्थितीला बापू निघून गेले बापूंनी देह ठेवला वास्तविक पाहिलं तर मरण काही नवीन नाही मायबाप जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला कधी ना कधीतरी मरावं लागतं ज्ञानोबरायांची भाषा आहे उपजेते नाशे नासिले ते पुनरपे दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला कधी ना कधीतरी जावं लागतं पण लोक आश्चर्य करतात महाराज सकाळी 2 तास आमच्यासोबत गप्पा मारल्या गेले कसे आश्चर्य करतात लोक गेले कसे याचं आश्चर्य करू नका आजपर्यंत कसे राहिले याचं आश्चर्य करा झाडाचं पान गळून पडलं लोक आश्चर्य करतात झाडाचं पान गळून कसं काय पडलं परंतु आत्तापर्यंत त्या नाजूकशा देटाला कसं काय धरून राहिलं याचं मात्र कोणीच आश्चर्य करत नाही मरण काही नवीन नाही या लोकाचं नावच आहे मृत्यूलोक या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलं की त्याला कर्म करावं लागतं आणि कर्म केलं की त्याला मारावंच लागतं विठोबा रखुमाई या मृत्यूलोकामध्ये गुणवंताला जावं लागलं या मृत्यूलोकामध्ये बलवंताला जावं लागलं या मृत्यूलोकामध्ये भगवंताला जावं लागलं येथे नाही उरो आले अवतार
पामर जीव किती येथे नाही आले अवतार, येथे नाही आले अवतार, येथे पामर जीव किती, येथे पामर येथे नाही उरो आले अवतार, येथे नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव किती, येरते पामर जीव किती. भगवंतांना साधू संतांना देखील आपले अवतार संपवावे लागले. मग येरते पामर जीव किती. हिमालयाच्या उंचीचं कर्तृत्व असणारी लोक या मृत्यू लोकामध्ये मरून गेली. कशाला जगाचं उदाहरण, आपल्या वारकरी संप्रदायाचं उदाहरण घ्या, ज्यांनी आपल्या गायनाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं. असे आपल्या सातारा जिल्ह्याचं भूषण, सातारा जिल्ह्याचं वैभव वैकुंठवासी बाबा महाराज सातारकर, हजारो लोकांच्या हृदयात ज्यांनी घर केलं, त्या बाबा महाराज सातारकरांना सुद्धा हा देह सोडावा लागला. वेदांताचार्य जगन्नाथ अण्णा पवार यांना हा देह सोडावा लागला. स्वानंद सुखनिवासी जोग महाराज यांना या मृत्यू लोकामध्ये मरावं लागलं. हिमालयाच्या उंचीचं कर्तृत्व असणारी लोक या मृत्यू लोकामध्ये मरून गेली. कारण मनुष्याच्या जीवनामध्ये 3 सोहळे ठरलेले असतात. पहिला सोहळा आहे तो जन्माचा, दुसरा सोहळा आहे तो लग्नाचा, आणि तिसरा सोहळा आहे तो मृत्यूचा. ज्याचा पहिला झाला ना त्याचा तिसरा ठरलेला आहे. दुसरा करायचं का नाही हे ज्याचे त्याच्या हातात आहे, परंतु ज्याचा पहिला झाला त्याचा तिसरा ठरलेला आहे. कारण मनुष्य ज्या वेळेला जन्माला येतो त्यावेळेला वर्ष आणि महिने घेऊन जन्माला येत नाही. मनुष्य ज्या वेळेला जन्माला येतो त्याला श्वास घेऊन जन्माला येतो. एकही श्वास जास्त नाही आणि एकही श्वास कमी नाही. ज्या क्षणाला आपला जन्म झाला त्या क्षणाला आपला मृत्यू ठरलेला आहे. उपजली या पिंडा मरण संगाते. ज्या क्षणाला आपला जन्म झाला त्या क्षणाला आपला मृत्यू ठरलेला आहे. आपण जिथं जाऊ तिथं आपला मृत्यू आपल्या सोबत आहे. नवीन 4 व्हीलर खरेदी केल्यानंतर त्याला स्वतंत्र स्टिपनी खरेदी करावी लागत नाही, 4 व्हीलर बरोबर स्टिपनी येते. नवीन मोबाईल खरेदी केल्यानंतर त्याला स्वतंत्र चार्जर खरेदी करावा लागत नाही, मोबाईल बरोबर चार्जर येतो. जसं मोबाईल बरोबर चार्जर येतो, 4 व्हीलर बरोबर स्टिपनी येते, तसा जन्म झाल्याबरोबर स्वतंत्र मृत्यूची अपेक्षा करायची गरज नाही. ज्या क्षणाला आपला जन्म झाला त्या क्षणाला आपला मृत्यू ठरलेला आहे. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. ज्या क्षणाला आपला जन्म झाला त्या क्षणाला आपला मृत्यू ठरलेला आहे. जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधीतरी मरावं लागणार. का? हा देह नाशिवंत मळमूत्रांचा बांधा, वरी चर्म घातले रे कुर्मी कीटकांचा सांधा, रव रव दुर्गंधी रे अमंगळतेचा बांधा, स्मरत्या हरिहारा शरण जाई बा गोविंदा, पर्यंते मदालसा सोहम जो जोरे बाळा, साथ देती नहीं वो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, वो जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. गौतम बुद्ध एका रस्त्याने चालले होते. एका गावामध्ये प्रवेश केला. गौतम बुद्धांनी गावामध्ये प्रवेश केला. त्या गावामध्ये एका गृहस्थाचा एकुलता एक मुलगा मरण पावला. गौतम बुद्ध तिथपर्यंत पोचले. आई वडिलांचा शोक पाहिला आणि गौतम बुद्धांनी त्या आई वडिलांना सांगितलं, का रडायला लागला? जो जन्माला येणार तो कधीतरी मरून जाणार, काय एवढा शोक करता?
मुलाच्या आई वडिलांनी सांगितलं तुम्ही संन्यासी आहात, तरणा पोरगा जाणं याचं दुःख तुम्हाला काय समजणार, ते दुःख फक्त आम्हालाच माहीत। गौतम बुद्धांनी सांगितलं काळजी करू नका, मी तुमच्या मुलाला जिवंत करतो, पण माझी एक अट आहे, मला एक पावशेर बाजरी आणून द्या, पण ती बाजरी अशा घरून असावी ज्या घरामध्ये आजपर्यंत कोणीच मेलेलं नाही, अशा घरातून मला पावशेर बाजरी आणून द्या। ती महिला लेकराचं प्रेम, लेकरावरती जीव होता, सूप घेतलं, बाजरी प्रत्येक घरोघरी मागू लागली। एकही घर तिला असं सापडलं नाही की ज्या घरामध्ये आजपर्यंत एकाही व्यक्तीचा मृत्यू नाही। एक आजीबाई म्हटली, काय सांगू तुला, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला। पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला। जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधीतरी मरावं लागणार, मग मरण नेमकं कसं असावं, उत्तम चिवरे कीर्ती मागे, एका मरणाने आपलं मरण सरून जावं। तू का म्हणे एका मरणीची सरे, उत्तम चिवरे कीर्ती मागे, मरावे परी माणूस किती वर्ष जगला याला महत्व नाही, माणूस कसा जगला याला महत्व आहे। जी लोक शेवटच्या श्वासापर्यंत फक्त आणि फक्त स्वतःसाठी जगतात ना, ती जिवंत असून मेल्यासारखे असतात, पण जी लोक शेवटच्या श्वासापर्यंत देव देश धर्म करता जगतात, मेल्यानंतर सुद्धा कीर्तीच्या रूपाने ती जिवंत असतात। आज बापूंना जाऊन 1 वर्ष झालं, पण आजही बापूंच्या कीर्तीचा सुगंध या संपूर्ण परिसरामध्ये, नवे नवे संपूर्ण जिल्ह्यामध्ये दरवळतोय। आमच्या कृष्णा महाराज काकडेंना हनुमंत महाराजांनी बापूंचा बॅनर बनवायला लावला, बॅनर खूप छान बनवला। हनुमंत महाराजांनी विचारलं, बॅनर छान बनवला पण फोटोला फ्रेम नाही टाकली, काय कृष्णाचं गोड वाक्य आहे दादा। कृष्णाने सांगितलं, बापू हा, बापूने आपला देह ठेवला, बापू आपल्याला सोडून गेले, ही संकल्पना अजून पचत नाही म्हणून फ्रेम टाकली नाही, असं वाटतच नाही की बापू आपल्याला सोडून गेलेत। म्हणजे एखाद्या कार्यक्रमाची पत्रिका असल्यावानी बापूंचा फोटो त्याच्यावर टाकला, त्याला फ्रेम लावली नाही। जशी केकेच्या अंतकरणातली भावना आहे ना, तशीच इथं बसलेल्या प्रत्येकाच्या अंतकरणातली भावना आहे, कारण बापूंनी या लोकांना खूप प्रेम दिलं, खूप प्रेम दिलं। अलीकडच्या काळामध्ये एका कीर्तनकाराचा दुसऱ्या कीर्तनकाराबरोबर शक्यतो जमत नाही, पण समोर जर बसलेले पाहिले तर बापूंच्या समकाळामध्ये महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार असणारे सगळे समोर बसून बापूंच्या कार्यक्रमाकरता इथं आले। गेले दिगंबर ईश्वर विभूमी, गेले दिगंबर ईश्वर विभूमी, राहिल्या कीर्ती जगामानी, राहिल्या कीर्ती जगामानी। ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी। ज्या क्षणाला आपल्या बापूंनी देह ठेवला त्या क्षणाला प्रत्येकांच्या डोळ्यातून अश्रू आले। एवढ्या छान पद्धतीने बापूंनी तुम्हा मला प्रेम दिलं। बापूंचं मन कधीच प्रपंचामध्ये रमलं नाही। रात्री गुरुवारी अण्णांनी एका प्रमाणात बापूंचं सगळं जीवन सांगितलं। संसाराच्या नावे घालूनी शून्य वाढता हा पुण्य धर्म केला हरी भजनी हे ढवळीले जग। केवळ आणि केवळ धर्माचं काम केलं। अण्णांनी अजून एक गोड वाक्य वापरलं,
बापूंच्या जर मनात आला असतं तर बापूंच्या घरावर सोन्याची कौलं दिसली असती. हो. या लोकांना बापूंनी काय दिलं? या लोकांना बापूंनी फक्त आणि फक्त प्रेम दिलं. काय मावाळ बापूंची भाषा होती, ज्ञानोबरांचे शब्द आहे. साच आणि मावाळ, मिथुली आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, असं प्रेम बापूंनी दिलं. या परिसराला नवोदित कीर्तनकार कोणी दिले असतील तर ते पूजनीय बापूंनी दिलं. खूप कलाकारांना प्रेम दिलं बापूंनी. दिंडी सोहळ्यामध्ये अनेक अनुभव तुम्हाला आले असतील. स्वतःच्या पोरांनी म्हणजे हनुमंत महाराजांनी जर हातात माईक घेतलेला असला आणि हनुमंत महाराजाची तयारी असली तिथं अभंग म्हणायची तर बापूंनी रथातून सांगायचं, हनुमंतराव थांबा, संजय महाराजांना माईक द्या, उमेश महाराजांना माईक द्या. हनुमंतराव तुम्ही वाजवू नका, सुशांत महाराजांना वाजू द्या, योगेश महाराजांना वाजू द्या, विक्रम महाराजांना म्हणू द्या. नाही का? बापूने आम्हाला प्रेम दिलं, खूप प्रेम दिलं. आणि याच प्रेमाच्या पोटी ही सगळी लोक इथपर्यंत पोचली. बापूने आपल्या जीवनामध्ये कधीच मान अपमान पाहिला नाही, कधीच मान अपमान पाहिला नाही. ज्यावेळेला एक दिवस बापू कीर्तन करत होते आणि अचानक समोर पूजनीय पारणाचार्य पुंडलिकजी महाराज वेळुकर आले. बापूने आपल्या डोक्यातला फेटा काढावा आणि आपले पूजनीय असणारे पारणाचार्य पुंडलिकजी महाराज वेळुकरांना फेटा द्यावा आणि विनंती करावी, तुम्ही सेवा करा. तुम्ही म्हणाला तर आदरणीय होते म्हणून फेटा दिला असेल. दुसरी गोष्ट सांगतो, एक दिवस बापूने फेटा बांधला, कीर्तन उभं राहिलं आणि तेवढ्यात उद्धव महाराज नांदोशीकर आले. बापूने आपल्या डोक्यातला फेटा काढला आणि उद्धव महाराज नांदोशीकरांच्या डोक्यात फेटा टाकला आणि सांगितलं, उद्धव कीर्तन तुम्ही करायचं. प्रमाण आठवतं मला, मान अपमान गोवे अवघे गुंडोनी ठेवावे, हेची देवाचे भजन सदा राहे समाधान. मान अपमान बापूंच्या जीवनामध्ये कधीच पाहिलं नाही. म्हणूनच आज बापूंच्या कार्यक्रमाला एवढी गर्दी आहे. पारणाचार्य पुंडलिकजी महाराज वेळुकरांनंतर या कलाकारांना जर प्रेम, या कलाकारांच्या जर पाठीवर थाप कोणी मारली असेल तर ती पूजनीय बापूंनी मारली. आता बापूंच्या माघारी थोडं अवघड वाटायला लागले, पण आता ही भूमिका नारदाच्या गादीवर सांगतो. इथून पुढे ही भूमिका अंगावर घेणारी एकमेव व्यक्ती आहेत ज्यांच्याकडं आमच्याकडून फार अपेक्षा आहेत, पूजनीय संजयजी महाराज वेळुकर महाराज. कुठे कीर्तन करतात, किती फिरतात, किती प्रवास, त्यांचं जीवन, त्यांचं काय देणं घेणं नाही. पण ह्या सातारा जिल्ह्यातील कलाकारांना प्रेम देणारा आजपर्यंतचा बापूंच्या माघारी कोण असेल तर तेवढं धाडस आणि तेवढं प्रेम ही एकच व्यक्ती देऊ शकते, संजयजी महाराज वेळुकर. दादा, आमची विनंती आहे तुम्हाला, आम्ही आता पोरके झालो बापूंच्या माघारी, तुम्ही ती भूमिका निभवावी. या तरुणांना सगळ्यांना एकत्रित करावं, यांना भरपूर प्रेम द्यावं. दादा, शेवटचा काळ तुमचा खूप गोड असेल. उडोबार बापूंना कधीच असं वाटलं नाही आपली कीर्ती वाढावी, समाजाने आपला मान सन्मान करावा, समाजाने आपलं पूजन करावं. कधीच बापूंना वाटलं नाही, कधीच वाटलं नाही. पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी. त्याच्या खालच्या ओव्या किती गोड आहेत. चातुर्य लपवी, महत्व हरवी, पिसेपण मिरवी जगा माझी, असं बापूंचं जीवन होतं. खूप वाईट प्रसंग बापूंच्या जीवनामध्ये आले हो. प्रपंचाची ही अवस्था, चाललेला नेटाचा परमार्थ, याच परमार्थाला खीळ बसावी, याच परमार्थाला कोणीतरी कसा तरी आड पाय घालावा म्हणून बऱ्याच लोकांनी बापूंना त्रास दिला. मी पाहिलं म्हणून बोलतोय बरं. हनुमंत महाराज अगदी बापूंच्या चारित्र्यावर सुद्धा शिंतोडे ओढले गेले, पत्र व्यवहार केला, भरपूर काय गोष्टी केल्या. पण अशा काळामध्ये बापूंना जर भक्कम साथ कोणी दिली असेल तर बापूंचे बंधू पूजनीय पांडुरंग भाऊंनी अगदी राम लक्ष्मणासारखी त्यांना साथ दिली. रावणाचा पराभव झाला, भाऊ सोबत नव्हता म्हणून पराभव झाला. प्रभू रामचंद्रांचा विजय झाला, त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांचा भाऊ उभा होता, भाऊ उभे होते.
तसेच भाऊ उभे राहिले. कुटुंबाने प्रचंड साथ दिली आणि बापूंच्या अवतीभोवतीचं जे कडं होतं ना ते भक्कमपणे उभं राहिलं. बरं, मी आता कोणाचा नाम उल्लेख करत नाही, सगळ्या तुम्हाला सर्व तुम्हाला श्रुत आहे, सगळं तुम्हाला माहीत आहे. बापूंच्या भोवतीचं कडं होतं ना ते अतिशय भक्कम होतं, अतिशय भक्कम होतं. पण ज्यांनी कोणी हे केलं त्यांचा सुद्धा बापूंनी सन्मानच केला. बरं, कधीच बापूंनी मान अपमान आपल्या जीवनामध्ये कधीच पाहिलं नाही, मान सन्मान पाहिलं नाही. म्हणून बापूंचा शेवट इथपर्यंत पोचला आणि बापूंचा शेवट गोड झाला. कोणीतरी आपला सन्मान करावा याकरता बापूंनी कधीच परमार्थ केला नाही. दिंडी सोहळ्यामध्ये चालत असताना, दिंडी सोहळा करत असताना बापूंना आवडीचं काय होतं तर बापूंना आवडीचं होतं ते भजन. भजना व्यतिरिक्त बापूंनी काहीच केलं नाही. आवडे देवाशी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. बापूंनी फक्त आणि फक्त आपल्या दिंडी सोहळ्यामध्ये भजन केलं, फक्त भजन केलं. ते भजन करत असताना एखादा नौका तरुण जर म्हटला मला एखादा अभंग म्हणायचे तर थोडे बापू आपले नियम अटी थोडे बाजूला सारायचे. आज म्हणतोय ना कसा तरी, उद्या नियमानं म्हणल, पण तो इकडे आला पाहिजे. पण आजच त्याला आपण दिंडीतनं बाहेर काढला तर पुन्हा दिंडीकडे येणार नाही. बापू हाताला धरून उभे करायचे, कर कीर्तन. असे कीर्तनकार बापूंनी तयार केले, ज्या क्षणाला कीर्तनाला उभे राहिले ना त्याच्या आधी अभंग कुठला घ्यायचा ह्याचा सुद्धा तपास नाही. अचानक बापूंनी सांगायचं, पाठीवर थाप मारायचे, राहू बा तू बोलणार 2 तास, आणि 2 तास बोलणारे कीर्तनकार आज इथं टाळ घेऊन उभे आहेत. एवढं सामर्थ्य बापूंच्या एका थापेमध्ये होतं, बापूंच्या कृपाशीर्वादामध्ये होतं. बापू नेहमी सांगायचे, कीर्तन करत असताना कुणी जर कमी पैसे दिले तर कीर्तन झालेल्या मंडपात कधीच पाकिट उघडून बघायचं नाही. बघायचे ना घरी आल्यावर बघायचं. कुणी कमी दिले तर जास्त मागून घेणे एवढा आपण गरीब नाही. आपण ज्ञानोबा तुकोबारायचे लेकर आहोत. आणि कुणी जर जास्त दिले तर माघारी देणार एवढे आपण श्रीमंतही नाही. म्हणजे जसं असेल तसं घेऊन त्या पद्धतीनं आपण सेवा केली पाहिजे. अशाच पद्धतीनं बापूंनी संपूर्ण या परिसरामध्ये ज्ञानेश्वरीची पारायण उभं केली. पुंडलिकजी महाराज वेळोकर असतील, मारुतीबुवा कारंजकर असतील, किसनदादा निगडीकर असतील, ह्या लोकांची आवर्जून नावं घ्यावी वाटतं. ह्या लोकांनी परमार्थ उभा केला, तो परमार्थ आमच्यापर्यंत पोचवला. त्यांनी पोचवलेला परमार्थ आपल्याकडून फक्त टिकून राहावा एवढीच त्यांची अपेक्षा असेल. विडोबार आणि असे बापूंचा स्वभाव होता, अत्यंत निर्मळ बापूंचं मन होतं. त्याचमुळे बापूंना प्रत्येक ज्या ज्या वेळेला बापूंना अडचणी आल्या त्या वेळेला बापूंना सहकार्य केलं. हृदयविकाराचा झटका आला, जवळजवळ 4 ते 5 लाख रुपये बिल झालं. पण बापूंच्यावरती प्रेम करणारा बापूंचा साधक वर्ग, दिंडी सोहळ्यातील सगळी लोक सगळी एकत्रित आले आणि बापूंना तो आर्थिक निधी पोचवण्याचं काम त्या लोकांच्या माध्यमातून केलं. भरपूर लोकांनी बापूंसाठी केलं, कारण बापूंनी तेवढं लोकांना प्रेम दिलं. माझी एक विनंती आहे तुम्हा सर्वांना, बापूंना तुम्ही जेवढं प्रेम दिलं भविष्यामध्ये हनुमंत महाराजांना सुद्धा तुमच्याकडून तेवढंच प्रेम मिळावं हीच अपेक्षा आहे. कारण बापूंनी सांगितलं हनुमंत महाराजांना, ज्या पद्धतीनं माझा परमार्थ होता, ज्या पद्धतीनं मी दिंडी चालवत होतो त्याच पद्धतीनं तुमचा परमार्थ असावा आणि त्याच पद्धतीनं आपला दिंडी सोहळा इथून पुढेही तसाच चालावा. मागच्या वर्षी आपण सर्वांनी पाहिलं, बापूंची कुठंच आठवण प्रत्येकाला होत होती, पण बापूची उणीव मात्र कोणाला भासली नाही. हनुमंत महाराजांनी योग्य पद्धतीनं आपला दिंडी सोहळा पंढरपुरापर्यंत पोचवला. ही बापूची कृपाच आहेत ना, बापूंची कृपाच आहेत. खूप प्रेम दिलं बापूंनी. आमचे जगदाळे गुरुजी असतील, भाव असतील, अजून एक बाबा मला आठवतात तुमच्याच परिसरातले, काय सर का गुरुजी होते, काळे गुरुजी. ह्या 4-5 लोकांनी अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये बापूंना भक्कम साथ दिली. संजय महाराज वेळोकर सांगायचे, म्हणजे त्यांनी पाहिलेला तो सोहळा होता. एक बैलगाडी, त्या बैलगाडीमध्ये सगळं साहित्य, स्वतः स्वयंपाक, त्या छकडा, कोणाचा छकडा ते दादांना, तासगावचा छकडा, संपतराव घोरपड्यांचा छकडा, त्या छकड्यामध्ये ते सगळं साहित्य. मुक्कामाला पोचल्यावर स्वतः स्वयंपाक करायचा, खायचा, भजन करायचं. हो, रात्रंदिवस भगवंताचं भजन करायचं. एवढा सुखात दिंडी सोहळा चालायचा. आदलीकडचा दिंडी सोहळा VIP दिंडी सोहळा आहे, कशाचीच कमतरता नाही. हे गात जागा का खात जागा हेच कळत. विडोबार दिंडी सोहळ्या
सोहळ्याच्या प्रत्येक मुक्कामावर क्षणाक्षणाला आपल्याला बापूंची आठवण होते. बापूंची आठवण होणार नाही, होत नाही असा क्षणही दिंडी सोहळ्यामध्ये कधी येत नाही. इतके बापूंनी भरभरून प्रेम दिलं, भरभरून प्रेम दिलं. शेवटच्या श्वासापर्यंत बापूंनी भगवंताचं नामचिंतन केलं. तुकाराम महाराजांचं जर चरित्र पाहिलं तर महाराजांनी सुद्धा याच न्यायाने परमार्थ केला. संसारावर तुळशीपत्र ठेवलं. तुकोबराय स्वतःचा परिचय करून देताना सांगतात, आम्ही सदैव सोडके, जवळी येता चोर धाके, जाऊ पुढती भिके, कुत्री घर राखेते. महाराज सांगतात, आम्ही जर भिक्षाटन करण्यासाठी गेलो तर आमच्या घरचे राखण कुत्री करतात. ही व्यावहारिक परिस्थिती होती महाराजांची. महाराजांनी फुलांच्या, पानांच्या, पक्ष्यांच्या संगतीत रात्रंदिवस भजन केलं. येणे सुखे रुचे, एकांताचा वास, नाही गुण दोष अंगायेत, वृक्षवल्ले आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ले आम्हा सोयरे वनचरे. आकाश मंडप पृथ्वी आसन, असं जगद्गुरु तुकाराम महाराजांचे भजन केलं. 65 लाखाची जहागिरी सगळी खतपत्र इंद्रांच्या डोहात बुडवून दिली आणि केवळ भगवंताचं नामचिंतन केलं. तुकाराम महाराज सावकार होते. तुकाराम महाराज प्रसिद्ध व्यापारी होते. तुकाराम महाराजांचा देहू गावामध्ये वचक होता. अत्यंत चांगल्या पद्धतीचा व्यापार जगद्गुरु तुकाराम महाराज करत होते. त्या काळामध्ये 65 लाखाची जहागिरी द्या महाराजांचं सोडून. महाराजांच्या सासऱ्याचं नाव होतं आप्पाजी गुळवे, पुण्याचे धनाढ्य सावकार आप्पाजी गुळवे. त्या काळात आप्पाजी गुळवेंच्याकडे 450 एकर ऊस होता. किती? सध्याच्या कृषी मंत्र्याकडे बी एवढा नसेल. शिरूरवरून येणारी मुळा मोठा नदी अडवायचं ठरलं. कशी नदी अडवायची? दगड धोंडे मातीनं नदी नाही अडवायची. आप्पाजी गुळवे म्हटले, माझ्या घरात एवढं धान्य शिल्लक आहे, नुसती धान्यानं नदी अडवायची. एवढा श्रीमंत माणूस आपली लेक कोणी भिकारीला दिल का? दरिद्राला दिल? तुकाराम महाराज सुद्धा तेवढ्याच तोला मोलाचे श्रीमंत होते. पण सगळी संपत्ती समाजाकरता वाटून टाकली आणि एकांतात भजन केलं. लोकांतात फिरणाराची माती केली लोकांनी. पण तुकाराम महाराजांनी मात्र एकांतात भजन केलं. एकांताचे 3 लाभ आहेत. एकांताचा पहिला लाभ, गुणदोष दर्शन होत नाही. एकांताचा दुसरा लाभ, साधना चांगली होते. एकांताचा तिसरा लाभ, भगवत कृपा लवकर होते. महाराजांनी एकांतात भजन केलं. निरंजनी आम्ही बांधियले घर, निराकार निरंतर राहिलो से. काही लोक आली तुकोबरायांच्या जवळ. तुकोबराय 65 लाखाची जहागिरी सगळी सावकारकी इंद्रांच्या डोहात बुडवून दिली आणि तुम्ही वनाचा मार्ग स्वीकारला, एकांताचा मार्ग स्वीकारला, वनाचा मार्ग स्वीकारला. खरं सांगू, वनाचा मार्ग हा नंबर 1च असतो. बरं, वनाचा मार्ग हा नंबर 1च असतो. महाराज, एवढं प्रापंचिक जीवन चांगलं असताना तुम्ही एवढा अट्टहास कशा करता केला? अभंगाचं पहिलं चरण. यासाठी केला होता, यासाठी केला होता, यासाठी गेला होता, यासाठी गेला यासाठी केला होता, या
होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. गायक वादक प्रत्येक प्रमाणाला बदली करा. महाराज तुमच्या मागं ढीग लागला नाही. ही सगळी लोक इथं आलेत बापूंची सेवा करण्याकरता आलेत. बरं, एक संधी बापूंच्या सेवेची एक संधी मिळावी म्हणून हे कलाकार इथंपर्यंत आले. हीच बापूंनी शिकवलं ना आपल्याला. काय शिकवलं दुसरं? परमार्थ हा मान सन्मानाकरता करायचा नाही. परमार्थ हा लोकांनी आपल्याला मोठं म्हणावं, आपण मोठं व्हावं याकरता करायचं नाही. परमार्थ कशा करता करायचा? शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा याकरता परमार्थ करायचा. बापूने आपला शेवटचा दिवस गोड करून घेतला. बापूंचा थकवा वाढला म्हणून आमच्याच गावचे सुपुत्र डॉक्टर महेश जाधव यांचं धन्वंतरी हॉस्पिटल आहे. माझ्या माध्यमातून त्या ठिकाणी धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये बापूंना ॲडमिट केलं. खूप बापूंना त्रास होत होता. डॉक्टरांनी अनेक सायस केले, बापूंचा त्रास थोडासा कमी केला. पण डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही जगाच्या पाठीवर कुठल्याही हॉस्पिटलमध्ये घेऊन चला, आता बापूंच्यात सुधारणा होईल असं वाटत नाही. त्यावेळेला हनुमंत महाराजांनी मी दोघं समोर होतो. बापू आम्हाला म्हटले कशाला पैसे खर्च करत बसता, जो दिवस माझा ठरलाय त्या दिवशी मी जाणार हे मात्र नक्की. नाही तर तुम्ही एवढे प्रयत्न करून डॉक्टर जर असे म्हणत असतील तर आपण घरी जाऊया. हनुमंत महाराज म्हणे नाही घरी जायचं डॉक्टर, काहीतरी प्रयत्न करा. त्याच्यानंतर 2 दिवस आम्ही हॉस्पिटलला थांबवलं. नंतर बापूंना घरी आणलं. 2-3 क्षण बापूंच्या हातात राहिले असतील. बापूंनी त्यांच्या धर्मपत्नींना सांगितलं मला थोडी तहान लागली, बरं मला पाणी प्यायचे. म्हणून पाण्याचा ग्लास त्याने आणून देईपर्यंत बापूंचं भजन चालू होतं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी शब्द कानावर पडत होते. आईनी पाण्याचा ग्लास बापूंच्या हातात दिला. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी म्हणत म्हणत बापूंनी अर्धा घोट गिळला आणि अर्धा घोट तसाच बाहेर आला. आणि भगवंताचं नामचिंतन करत करत बापूंनी आपला देह ठेवला. शेवटपर्यंत ज्यांनी टाचून टुचून असा परमार्थ केला त्या व्यक्तीची शेवटची इच्छा याच्यापेक्षा काही वेगळी असेल. खऱ्या अर्थानं बापूंनी म्हणावं शेवट तो भला माझा बहु गोड झाला. रामकृष्ण हरी म्हणत 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 बापूंनी आपला देह ठेवला. राम राम म्हणता जाऊ माझा प्राण. याच्यापेक्षा वेगळं कृपादान काय असेल, याच्यापेक्षा वेगळी मागणी ते काय असेल. शेवटच्या श्वासापर्यंत ज्यांनी परमार्थ केला भगवंताच्या नामचिंतनाने त्यांचा शेवट गोड झाला, यात नवल काय. पण या देशाच्या मातीमध्ये एका पक्षाने आपला शेवटचा दिवस गोड केला. त्या पक्षाचं नाव आहे जटायू. साधूचं रूप घेऊन तो रावण येतो, सीतामाईचं हरण करतो. आकाशमार्गे सीतामाईंना घेऊन चाललेलं असताना जटायूने पाहिलं कुणीतरी एक राक्षस, महाभयंकर राक्षस एक आबल्या नारीला घेऊन चाललाय. तिची सुटका करणं आपला धर्म आहे. आणि सीतामाईची सुटका करण्याकरता जटायू धावून गेला. रामाची शपथ घातली, खरं मरण सांगितलं, माझ्या पंखामध्ये मरण आहे. रावणाने जटायूचे पंख छाटले आणि जटायू धारातीर्थी पडला. बघा, एका आबला नारीचं रक्षण करण्याकरता गेल्यानंतर, बलिदान दिल्यानंतर तुम्हाला भगवान परमात्म्याकडे जायची गरज नाही. भगवान परमात्मा तुमच्यापर्यंत चालत चालत येतो. भगवान परमात्मा आले आणि जटायूचं डोकं आपल्या उजव्या मांडीवरती घेतलं. जे भाग्य राजा दशरथाला मिळालं नाही ते भाग्य जटायूच्या जीवनामध्ये प्राप्त झालं. जटायूचं भजन चालू आहे. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय
आता जटायूचं भजन चालू आहे, तो शुद्धीवर येऊ शकत नाही, समाधी अवस्थेत आहे. तुम्ही एक काम करा, जटायूच्या कानामध्ये रामनामाचं भजन करा. लक्ष्मणाने जटायूच्या कानामध्ये रामनामाचं भजन केलं आणि मग सावध झाले. झालेला सगळा वृत्तांत सांगितला. जटायू, काय तुझी शेवटची इच्छा सांग. जे भाग्य राजा दशरथाला लाभलं नाही ते भाग्य जटायूला लाभलं. जटायूला पाणी पाजलं कोणी? प्रभूनी. त्याला आपल्या उजव्या पायाच्या मांडीवर घेतलं कोणी? देवानी. त्यांचा अंत्यसंस्कार केला कोणी? देवानी. याच्यापेक्षा वेगळं देवा मला मरण नको. काय खरा वैष्णव, खरा साधक देवाला दुसरं काही मागत नाही, फक्त एकच मागणं आहे, हे दान देगा देवा. बस 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 बस, तुझा विसर न व्हावा. आता तुझा विसर होऊन देऊ नको, याच्यापेक्षा वेगळी मागणी नाही. जटायून आपला शेवटचा गोड दिवस करून घेतला. रामायणातला अजून एक दुसरा प्रसंग आहे केवटाचा. गंगा पार करायचे, पैल तिलावरती जायचंय. प्रभू रामचंद्र, लक्ष्मण आणि सीता अलीकडच्या तीरावर आहेत. नावाड्याला हात जोडून भगवान परमात्मा विनंती करतोय, पैल तीराला पोच करा. नावाडी विचारतो आपला परिचय. लक्ष्मण सांगतात, तुम्ही यांना ओळखलं नाही, हे दशरथ नंदन प्रभू श्रीराम. राम म्हटल्याबरोबर अजिबात माझ्या नावेमध्ये प्रवेश करू नका. हेच ते राम का ज्यांचा पायाचा स्पर्श दगडाला झाला आणि त्या दगडाची बाई झाली. यांनी जर माझ्या नावेला स्पर्श केला आणि त्या नावेची बाई झाली, एक संबळता नाकी नवाले, दुसरे घेऊन काय? माझ्या नावेमध्ये तुम्हाला बसून देणार नाही. संवाद सुरू आहे. केवट आपल्या आईकडे जातो. आईला सांगतो, दशरथ नंदन प्रभू श्रीराम मला हात जोडून विनंती करतायत, नावेत बसून मला पैर तिलारा सोडा. आई सांगते, केवटा भाग्यवान आहेस. जग ज्या परमात्म्याच्या समोर हात जोडून उभं आहे, तो भगवान परमात्मा त्याच्या समोर हात जोडतो. याच्यापेक्षा वेगळं भाग्य काय असेल? एक काम कर, नावेत बसव, पण त्याच्या अगोदर त्यांचे चरण धु. केवटाने भगवान परमात्म्याचे चरण धुतले, नावेच्या पैरतीला बसवलं, नावेच्या पैरतीलावरती सोडलं. सीतामाई नावेतून उतरल्या, लक्ष्मण नावेतून उतरले आणि प्रभू रामचंद्रांचं लक्ष सीतेकडे गेलं. आणि लक्षात आलं, सीतामाईने आपल्या बोटातली अंगठी काढली आणि प्रभू रामचंद्रांच्या हातात दिली. सोन्याची अंगठी प्रभू रामचंद्रांनी केवटाच्या हातावर ठेवायचा प्रयत्न केला. केवटाने सांगितलं, देवा हे असलं काही मला नको. अरे मग तू एवढं माझ्यासाठी मला नौका पार केलीस, तुझ्यासाठी मी काय करू? काय करता देवा? तुम्ही ही नावाडे, मी ही नावाडे. मी फरक फक्त एक एवढाच आहे, मी सामान्य नदीतून पैरतीलावरती पोचवण्याचं काम करतो आणि तुम्ही भवसागरातून पलीकडे पोचवण्याचं काम करता. नावाडी तुम्ही आहे, नावाडी मी पण आहे. फक्त एवढंच काम करा. मी तुम्हाला या सामान्य नावेतून पलीकडे पोचवलं. माझी एवढीच इच्छा आहे, ज्या क्षणाला माझा शेवटचा अंत जवळ असेल, ज्या क्षणाला माझा देह पडेल, त्यावेळेला माझी नाव या भवसागरातून पहिलं तिरीला पोचवण्याचं काम तुम्ही करा, एवढीच माझी इच्छा आहे. नाव किनारे लगा प्रभुजी, नाव किनारे प्रभुजी, नाव भवसागरातून पलीकडे पोचवायचे असेल ना, तर त्या भगवंताचं नामचिंतन करा. रोज सकाळी उठल्यानंतर एक वेळ मंदिरात नाही गेलं तरी चालेल, पण स्मशानभूमीत जा. स्मशानातले विचार तुम्हाला विलासी बनवत नाहीत, स्मशानातले विचार तुम्हाला वैरागी बनवतात. आजपर्यंत एवढी संपत्ती कमवली, मुलाबाळांकरता एवढा पैसा कमवला, एवढा पैसा जमवला, पण शेवटचा क्षण आपण या मृत्यूलोकातून जात असताना रिकाम्या हाताने जावं लागतं. 2 कोटीचा बंगला आहे, त्यातलं 2 लाखाचं बाथरूम आहे, पण शेवटची अंघोळ मात्र आपल्याला अंगणामध्ये एका दगडावरती आहे. आयुष्यभर रेमंडचे कपडे घातले असतील, जाताना 5 बाय 5 मीटरचं फडकं आपल्या अंगावरती आहे.
आलिशान गाडीमधून तुम्ही फिरला असाल, पण शेवटला जाताना आपल्याला चौघांच्या खांद्यावरती जायचे. तुमची बायका पोरं, तुमचा घर परिवार तुमच्यावर भरभरून प्रेम करेल. ते प्रेम स्मशानापर्यंत असेल. स्मशानातून तुमची घरातले लोक घरी आल्यानंतर 2 दिवस जेवणार नाहीत, तिसऱ्या दिवशी पोटभर जेवतील. काय येणार आहे शेवट तुमच्या आमच्या बरोबर? फक्त भगवंताचं नामचिंतन तुमच्या आमच्यापर्यंत शेवटपर्यंत येऊ शकतं. प्रभूला विनंती करा, प्रभुजी नाव किनारे, प्रभु नाव किनारे. बरवे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूचे आहारी, वाचून आलो येतवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांच्या जीवनातला प्रसंग सांगतो पुढे चलतो. जोग महाराज आळंदीसारख्या तीर्थक्षेत्रामध्ये ज्ञानेश्वरी सांगायचे. हजारोचा समाज समोर बसून ज्ञानेश्वरी श्रवण करायचा. एक दिवस पुण्याचा धनाढ्य सावकार घोडागाडीतून चालला होता. समाजावर दृष्टी फेकली. हजारोचा समाज, त्यामध्ये त्या काळचे लोकनेते लोकमान्य टिळक बसले होते. त्या सावकाराने विचार केला, या लोकमान्य टिळकांना 1000 वेळा आपल्या घरी बोलवलं, आपल्या घरी आले नाहीत. साधू महाराजांची ज्ञानेश्वरी ऐकत बसलेत. लोकमान्य टिळक आपल्या घरी आले पाहिजेत. काय करावं? या महाराजांनाच आपल्या घरी घेऊन जावं, म्हणजे लोकमान्य टिळक आपल्या घरी येतील. जोग महाराज व्यासपीठावरून खाली उतरले. तो पुण्याचा धनाढ्य सावकार बाबांच्या जवळ गेला. बाबा, 2 दिवसाची ज्ञानेश्वरी सांगण्याकरता 2 दिवस माझ्या घरी याल. जोग महाराजांनी सांगितलं, तुला ज्ञानेश्वरी श्रवण करायचे असेल तर तुला आळंदीत यावं लागेल, मी तुझ्या घरी येऊ शकत नाही. थोरा मोठ्यांचे काही नियम असतात, नित्य नियमन आम्ही ते. तुम्हाला बाबा विचार करा, 2 दिवसाची ज्ञानेश्वरी सांगण्याकरता 2 भरगच्च पैशाची पोती भरून देईन. विचार करा. नशीब त्या काळात आत्ताचा कीर्तनकार नव्हता. आत्ताचा कीर्तनकार म्हणला असता 2 दिवसात ज्ञानेश्वरी सांगून होत नाही, 7 दिवसात सप्ताह करावा लागेल. आणि 2 पोत्यात भागत नाही, 7 पोती न्यावी लागते. ते जोग महाराज होते. हा जडकरला चालायला लागले, पुन्हा आडवा उभा राहिला. बाबा विचार करा, 2 दिवसाची ज्ञानेश्वरी सांगण्याकरता 2 भरगच्च पैशाची पोती देणारा या महाराष्ट्राच्या पाठीवर एकटाच पट्ट्या बने. विचार करा. जोग महाराजांनी त्याला उत्तर दिलं, 2 दिवसाची ज्ञानेश्वरी सांगण्याकरता 2 भरगच्च पैशाची पोती देणारा या महाराष्ट्राच्या पाठीवर तू एकटाच पट्ट्याचील, पण एवढ्या संपत्तीला लात मारणारा जगाच्या पाठीवर एवढाच पट्ट्या. उगाच शेवट गोड होतो का पाकिट घेऊन? त्यांचा काय ना माझा काय. डोबार कुमार काय चरित्र होतं जोग महाराजांचं. जोग महाराज ज्ञानेश्वरी काढायचे, एक ओवी वाचायची, एक ओवी वाचायचे आणि तासन तास आरशात बघत राहायचे. काय बघायचे? दाढी वाढली का, मिशी वाढली का, केस पांढरी झाली का, हे नव्हते बघत. ती ओवी वाचायची. तरी आत्मसुखाची या गोडिया, विटे जो का सकळ विषया, जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. ही ओवी वाचायचे आणि आरशातल्या आपल्या प्रतिबिंबाला विचारायचे, जोग महाराज परमार्थात तुम्ही कुठपर्यंत आहे? विठोबार जोग महाराज पुण्यावरून आळंदीला आले. मामासाहेब दांडेकर, लक्ष्मणबुवा इगतपुरीकर आणि घासवाल्यांच्या आश्रमात उतरले. मामासाहेब दांडेकरांना सांगितलं, इंद्रायणीचं तीर्थ घेऊन या आणि माऊलीच्या समाधीचं तीर्थ घेऊन या. इंद्रायणीचं तीर्थ आणलं, माऊलीच्या समाधीवरचं तीर्थ आणलं. ते तीर्थ घेतलं, उत्तरेकडे तोंड केलं, मांडी घालून बसले. माऊलीचं तीर्थ घेतलं, इंद्रायणीचं तीर्थ घेतलं आणि माऊलीचं भजन सुरू केलं. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. माऊलीचं आणि ज्ञानोबरायांचं भजन करत 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 जोग महाराजांनी आपला देह ठेवला. ज्ञानेश्वरीतली गोड ओवी आठवते, जेवढी आठवल तेवढी सांगतो. का झाकलिया घटीचा दिवा, नेनिजे होईल केव्हा, या रीती तो पांडवा देह ठेवी.
या रीती तो पांडवा देह ठेवी. या ओवीप्रमाणे जोग महाराजांनी आपला देह ठेवला. या ओवीप्रमाणे ज्ञानोबा गोजेवकरांनी आपला देह ठेवला. याच ओवीप्रमाणे एका पक्षाने आपला देह ठेवला. याच्यापेक्षा वेगळा शेवटचा दिवस काय गोड असेल. व्हिडिओ बार कुमार